नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपल्याला यूट्यूब चॅनल हा सक्सेस करायचा असतो. प्रत्येक यूट्यूबरला वाटतं की आपला चॅनल हा सक्सेस झालाच पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला काय काय करायचे आहे ते आपण तुमच्याकडनं कुठल्या चुका होत आहे आणि त्या होणाऱ्या चुकांमुळे तुमचा चॅनल सक्सेस होत नाही, मॉनिटाईज होत नाही आणि त्यासाठी काय केले पाहिजे हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि स्किप न करता पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, यूट्यूब चॅनल जेव्हा क्रिएट करता, बरेच जण असं करतात की यूट्यूब चॅनल क्रिएट केला की लगेचच व्हिडिओ अपलोड करतात. परंतु असं न करता यूट्यूब चॅनल जरी क्रिएट केला तर त्यानंतर ज्या 10 सेटिंग महत्त्वाच्या असतात त्या सेटिंग करायच्या आहेत. त्या सेटिंग केल्या तरच तुमचा व्हिडिओ पुढे जाणार आहे. कारण यूट्यूब सर्व चेक करत असतं आणि यूट्यूब जेव्हा चेक करतो आपला चॅनल त्यावेळेस आपल्या जर सगळ्या सेटिंग नसल्या तर यूट्यूबलाही वाटतं की ही जी व्यक्ती आहे त्यांनी कुठल्याही सेटिंग केलेल्या नाही आहेत आणि ते आपला व्हिडिओ पुढे पाठवत नाही. म्हणून आपल्याला त्या 10 सेटिंग करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपला चॅनल ग्रो होण्यास नक्कीच मदत होईल. त्यानंतर दुसरं म्हणजे चॅनल क्रिएट केलं, 10 सेटिंग केल्या, त्यानंतर आपल्याला आपला डिस्क्रिप्शन बॉक्स भरायचा आहे. तुम्ही तुमच्या चॅनलवर कुठली माहिती सांगणार आहे, कुठले व्हिडिओ बनवणार आहे त्याबद्दल माहिती तुम्हाला तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायची आहे. त्यानंतर तुमचं इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट त्याच्या लिंकसुद्धा तुम्ही तिथं देऊ शकता. त्यानंतर टायटलसुद्धा तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला टायटल देणं महत्त्वाचं आहे. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही टायटल द्या. त्यानंतर टॅग दिल्याने काय होतं, टॅगसुद्धा द्यायचे आहे. कारण टॅग दिल्याने काय होतं, जेव्हा ऑडियन्स त्यांना जो व्हिडिओ पाहिजे तेव्हा सर्च करेल त्यावेळेस तुम्ही जर टॅग दिलेले असतील तर त्या टॅगनुसार तुमचा व्हिडिओ सर्च केला जाईल आणि तो चॅनल सर्च केल्यानंतर चॅनल पेजवर येईल. म्हणून तुम्हाला टॅगसुद्धा देणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर थंबनेलबद्दल सर्वांना माहिती आहे, पण बऱ्याच जणांच्या व्हिडिओला थंबनेल व्यवस्थित दिलेला नसतो. तर थंबनेलसुद्धा देणं महत्त्वाचं आहे. कारण थंबनेल पाहूनच ऑडियन्स तुमचा व्हिडिओ क्लिक करतो आणि ओपन करतो. त्यामुळे थंबनेल तितकंच ॲट्रॅक्टिव्ह असणे सुद्धा गरजेचे आहे. त्यानंतर चॅनल क्रिएट केल्यानंतर तुम्हाला चॅनलचा लोगो, त्यानंतर चॅनलचा बॅनरसुद्धा देणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर चॅनलचा लोगो या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे आणि तेव्हाच आपलं चॅनल ग्रो होण्यास मदत होईल. त्यानंतर तुम्हाला थंबनेल हा प्रत्येक व्हिडिओला वेगळा बनवायचा आहे. कारण तुम्ही जर एकच थंबनेल प्रत्येक व्हिडिओला टाकत राहिले आणि व्हिडिओ जरी वेगळा असेल तरीही मॉनिटाईज जेव्हा चॅनल होईल त्यावेळी तुमच्या चॅनलला रियूज कंटेंट दिला जाईल. म्हणजेच काय, तर तुम्हाला दुसऱ्यांचा व्हिडिओ किंवा डबल तेच तुम्ही हे करत असाल, तेच थंबनेल वापरत असाल तर त्याचा तुमच्या चॅनलला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून तेच थंबनेल वापरायचे नाहीत, तेच यूज करायचे नाहीत. त्याचप्रमाणे अनेक जण असंही करतात तर की एखादा फोटो घेतात आणि तो फोटो दुसराच कुठला तरी उचलतात आणि तो फोटो तुम्ही यूट्यूबला टाकता आणि यूट्यूबला गाणं लावून देता त्याला. तर हे तुम्हाला अजिबात करायचे नाही. या एका चुकीमुळे तुमच्या चॅनलला खूप प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्हाला आत्ता काहीच वाटणार नाही. त्याला शेकडो, हजारो व्ह्यूज येतील, पण त्या व्ह्यूजचा एकही रुपया तुम्हाला भेटणार नाही. त्या व्ह्यूजचा काहीच उपयोग होणार नाही. उलट तुमच्या चॅनलला मॉनिटाईज होण्यापासून हाच व्हिडिओ दूर ठेवेल आणि म्हणूनच तुम्हाला असे व्हिडिओ टाकायचे नाही. फोटोबरोबर तुम्हाला गाणं आणि तो फोटोही दुसरंच कोणाचा तरी हे नाही पाहिजे. तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये तुमचा आवाज किंवा तुम्ही या दोन्ही गोष्टीपैकी एक तरी पाहिजे, तेव्हाच तुमचं चॅनल मॉनिटाईज होईल. तुम्हाला जर अशाच प्रकारची व्हिडिओबद्दल माहिती, यूट्यूबबद्दल माहिती जर हवी असेल तर नक्कीच चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.